बँकेमध्ये साधारण एक कॅशियर म्हणून काम करणारा भास्कर छोटी छोटी चोरी करत कशा प्रकारे 100 कोटी रुपयांच्या पेक्षा जास्त रक्कम गोळा करतो आणि देश सोडून पळून जातो। त्याचं स्किल, त्याचं डोकं आणि त्याचं लक या सगळ्यांवर अवलंबून असणारा लकी भास्कर नावाचा एक चित्रपट कदाचित तुमच्यापैकी अनेकांनी बघितला असेल। एक चित्रपट म्हणून तो चांगला आहे आणि या चित्रपटात आपण अक्षरशः या चोराच्या बाजूने असतो। पण अशीच गोष्ट कोणी प्रत्यक्षात केली तर तीही या देशातल्या अत्यंत जागृत आणि पवित्र अशा तीर्थक्षेत्रामध्ये जे जगातल्या अत्यंत श्रीमंत देवस्थानांच्यापैकी एक आहे ते म्हणजे तिरुमला तिरुपती देवस्थान आंध्र प्रदेश। आणि खरोखरच असं एका व्यक्तीने केलंय ज्याचं पितळ 2 वर्षापूर्वी उघडं पडलं। एक साधा क्लर्क जो तिरुपती देवस्थानच्या पराकमणी सेवा म्हणजे तिरुपती देवस्थानमध्ये जे काही दान दिलं जातं ते दान मोजण्यासाठी जी एक व्यवस्था असते तिला पराकमणी सेवा असं म्हणतात। तिथे 120 लोक रोजच्या रोज आलेले हे पैसे दागिने मोजून त्याचं जतन करायचं काम करत असतात, सिग्रिगेशन करत असतात। या पराकमणी सेवेत काम करणाऱ्या एका क्लर्कनं खरोखरच 100 ते 150 कोटी रुपयांची प्रॉपर्टी फक्त चोरी करून निर्माण केली। आणि तो कसा सापडला आणि संपूर्ण राज्यातले राजकारण्यांनी कसे त्यामध्ये हात धुवून घेतले ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। तिरुपती बालाजीला दरवर्षी 1400 कोटी रुपयांचं दान वेगवेगळ्या माध्यमातून मिळत असतं। याच्यामध्ये सोनं असतं, चांदी, हिरे, भरपूर प्रमाणात कॅश ही मोजायचं काम असतं पराकमणी सेवेमध्ये। 20 वर्षापूर्वी साधारण 20च वर्षाचं वय असलेला CV रविकुमार नावाचा एक तरुण या पराकमणी सेवेमध्ये कामाला लागला। पराकमणीमधल्या फॉरेन करन्सी डिपार्टमेंटमध्ये कॅश आणि हुंडी चेक करायचं आणि त्याचं सिग्रिगेशन करायचं काम या रविकुमारकडे होतं। या काळात रविकुमारने असा विचार केला की दर दिवशी देवाला मिळणारं दान हे एखाद्या समुद्राप्रमाणे आहे, त्यातून थोडं थोडं पाणी काढलं तर समुद्राला काहीच फरक पडणार नाही आणि तेच त्यानं केलं। रोजच्या रोज जमेल तसे काही डॉलर्स काही युरो तो आपल्या धोत्रात लपवून घरी घेऊन जायला लागला, ज्याचा व्हिडिओ तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल। पराकमणी सेवेच्या जुन्या वास्तूमध्ये CCTV कमी होते, त्यामुळे अगदी प्रत्येक व्यक्तीला चेक करणं देखील शक्य नव्हतं। अशा पद्धतीच्या गोष्टी तिथं घडत गेल्या। पण काही वर्षापूर्वी पराकमणी सेवेची जागा बदलली आणि नवीन वास्तूमध्ये 108 CCTV लावले गेले, जिथं 120 क्लर्क होते। म्हणजे जवळजवळ प्रत्येक क्लर्कला आता एक CCTV होता। एवढा दिवस लकी ठरलेला रविकुमार 29 एप्रिल 2023 ला मात्र लकी ठरला नाही। CCTVच्या फुटेजमध्ये CCTV पाहणाऱ्या सिक्युरिटी गार्डला लक्षात आलं की रविकुमार अशा पद्धतीने काही नोटा आपल्याला लपवून ठेवतोय आणि त्या घेऊन बाहेर पडतोय। त्यानं आपल्या अधिकाऱ्यांना याच्याबद्दलची माहिती दिली। त्यानंतर बाहेर पडताना रविकुमारची चौकशी केली गेली। तपासणी केल्यावर लक्षात आलं की त्याच्याकडे $900 होते। रविकुमारने हे मान्य केलं की होय आपण या अगोदर देखील अशा पद्धतीने मंदिरातून पैसे घरी नेलेले आहेत, पण किती पैसे चोरले असतील। एखाद्या व्यक्तीनं या चौकशीत लक्षात आलं की त्या दिवसाअखेर 14 कोटी रुपयांची कॅश त्यानं मंदिरातून पळवली होती आणि हे सगळं 20 वर्ष तो करत होता। हे 14 कोटी रुपये त्यानं चेन्नई, हैदराबाद, तिरुपती अशा वेगवेगळ्या शहरांमध्ये रिअल इस्टेटमध्ये गुंतवले होते। रविकुमारवर इंडियन पिनल कोड 379, 381 अंतर्गत चोरीचे खटले भरले गेले, पण मंदिर प्रशासनानं मात्र त्याला शिक्षा न करता हे प्रकरण रफादफा करण्याचा प्रयत्न चालू केला। कारण ही गोष्ट 2 वर्षापूर्वी घडलेली आहे, तरी देखील तुम्हाला आश्चर्य वाटेल आज देखील या रविकुमारला 1 दिवसाची देखील जेल झालेली नाही। कारण मंदिर प्रशासनानं आणि तेव्हाच्या सरकारनं आंध्र प्रदेशमध्ये ज्यावेळी जगनमोहन रेड्डी यांचं सरकार होतं त्यांनी हे प्रकरण जास्त न वाढवता मिटवून टाकलं। कसं मिटवलं तेही सांगतो। त्यावेळी तिरुमला तिरुपती देवस्थानचे प्रमुख होते भूमना करुणाकरन रेड्डी। त्यांनी तिरुपती देवस्थानचे हे प्रकरण लोक अदालतमध्ये मिटवायचं ठरवलं। त्याप्रमाणे लगेचच होणाऱ्या लोक अदालतमध्ये मंदिर प्रशासन विरुद्ध रविकुमार यांनी हे प्रकरण मिटवलं। विशेष म्हणजे ही चोरी उघडकीस आल्यानंतर 1 महिन्याच्या आत म्हणजे 19 मे 2023 ला रविकुमार आणि त्याची पत्नी दोघे जण तिरुपती देवस्थानात आले आणि त्यांनी आपल्याला पश्चाताप झाला असं सांगून आपल्या 7 प्रॉपर्टीज मंदिराला दान केल्या। या 7 प्रॉपर्टीज तेव्हाच्या मंदिर प्रशासनाने देखील स्वीकारल्या। म्हणजे एक प्रकारे देवाच्या पैशातून जी माया निर्माण केली होती ती सगळी देवाला दान करून टाकली आणि आपण पवित्र झालो असं रविकुमारला वाटलं। मंदिराच्या दृष्टीने देखील आपले पैसे आपल्याला मिळाले असं समजून प्रकरण मिटवलं गेलं। पण प्रश्न देवाचा धर्माचा होता, देशातल्या लाखो लोकांच्या श्रद्धेचा होता, त्यामुळे सरकारनं हे प्रकरण जास्त बाहेर येऊ दिलं नाही। रविकुमारवर केस घातली गेली पण त्याला कोणतीही शिक्षा झाली नाही। 9 सप्टेंबर 2023 ला म्हणजे 4 महिन्यात हे प्रकरण पूर्णपणे मिटलं।
पण त्यानंतर 2024 मध्ये आंध्र प्रदेशमध्ये सत्तांतर झालं आणि चंद्राबाबू नायडूंच्या नेतृत्वाखाली तेलुगू देसम पार्टीची सत्ता आली। जशी सत्ता बदलली तशी सगळी जुनी प्रकरणं उघडकीस आणली गेली। तिरुपती देवस्थानच्या लाडूच्या प्रसादामध्ये बोगस हलक्या प्रतीचं तूप वापरून स्वस्तात लाडू करण्याची जी कॉन्ट्रॅक्ट जगन रेड्डी यांच्या सरकारच्या काळात दिली गेली होती ती रद्द केली। त्यानंतर मग हे प्रकरण देखील उघडकीस आलं, ज्याची आता चौकशी सुरू आहे। आंध्र प्रदेश सरकारमध्ये HRD मिनिस्टर असलेल्या नारा लोकेश यांनी याबद्दलचा आरोप YSR रेड्डी सरकारवर केला। त्यांनी असं म्हटलंय की या व्यक्तीनं 100 कोटीपेक्षा जास्त रक्कम मंदिरातून चोरली, अर्थात त्यानं प्रत्यक्षात 14 कोटी रुपये चोरले होते, पण त्यानं जे पैसे चोरले त्यातून ज्या काही प्रॉपर्टीज निर्माण केल्या, इन्व्हेस्टमेंट केली, त्याची आजची किंमत 140 कोटी रुपयांच्या घरात आहे। यामध्ये जगनमोहन रेड्डी सरकारमधले अनेक मंत्री, अनेक आमदार सामील होते। स्वतः जगनमोहन रेड्डी यांच्या बंगल्यापर्यंत पैसे पोहोचवले गेले असा आरोप देखील नारा लोकेश यांनी केलाय। म्हणूनच हे प्रकरण मिटवण्यात आलं। त्यावेळच्या मंदिर प्रशासनाचे प्रमुख असलेले भूमना करुणाकरण रेड्डी हे देखील YSR पक्षाशी संबंधित होते। ते या स्वतः प्रकरणाचे मास्टरमाइंड होते असा आरोप नारा लोकेश यांनी केलाय। त्यामुळे अखेर आंध्र प्रदेशमधलं एक पत्रकार असलेले M श्रीनिवास राव यांनी आंध्र प्रदेशच्या हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले आणि मग हायकोर्टाने या प्रकरणामध्ये CID चौकशी करण्याचे आदेश दिले। आता या प्रकरणाची CID चौकशी मागच्याच महिन्यात 19 सप्टेंबर 2025 पासून सुरू झालेली आहे। म्हणून हे प्रकरण सध्या चर्चेत आलं। अन्यथा 100 ते 140 कोटी रुपयांचा हा घोटाळा पूर्णपणे लपवला गेला होता। इथं लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट आहे ती म्हणजे रवी कुमार या क्लर्कने भलेही 7 प्रॉपर्टीज देवाला दान करून पवित्र होण्याचा प्रयत्न केला असला तरी आजही त्याच्याकडे स्वतःच्या अजून 7 प्रॉपर्टीज आहेत, एक स्वतःची मर्सिडीज आहे आणि इतरही आलिशान कार त्याच्या घरात आहेत, ज्याची किंमत आज मितीला किमान 40 ते 50 कोटी रुपये होईल। एक क्लर्क कितीही वर्ष नोकरी केलं तरी एवढे पैसे मिळवू शकत नाही। असं असताना या माणसाला त्यानं केलेल्या कृत्याबद्दल कोणतीही शिक्षा मिळाली नाही, ही अत्यंत वाईट गोष्ट आहे। आणि विशेष म्हणजे यामध्ये भ्रष्टाचार झालाच नाही असं कोणीच म्हणू शकणार नाही, कारण एखाद्या व्यक्तीला 40-50 कोटी रुपयांची प्रॉपर्टी आपल्याजवळ ठेवायला तिथले राजकारणी तयार होतात, याचा अर्थ त्या राजकारण्यांना त्यांचा वाटा मिळाल्याशिवाय ते असं करणार नाहीत, ते प्रकरण सेटल होणार नाही। ते प्रकरण आता हायकोर्टात गेल्यामुळे आता आपोआप उघड झाले। लोक अदालतमध्ये जी सेटलमेंट झाली होती ती हायकोर्टानेच रद्द केलेली आहे। पूर्वीच्या काळी असा भ्रष्टाचार करणारा, मंदिरातून पैसे चोरणाऱ्या व्यक्तीला विजयनगर साम्राज्याच्या काळात मृत्यूदंड दिला जायचा, पण YSR काँग्रेसच्या काळात मात्र त्याला बक्षीस दिलं जातं असा आरोप TDPच्या नेत्यांनी केलाय। मागच्या वर्षी तिरुपती देवस्थानच्या लाडूच्या प्रसादात तुपामध्ये जो भ्रष्टाचार केला गेला होता तो देखील आपण सर्वांनी बघितला, ज्यामध्ये गेली कितीतरी वर्ष लाडू प्रसादासाठी तूप देणारी जी कंपनी होती तिला बाजूला सारलं गेलं आणि अगदी स्वस्तातलं, शरीरासाठी घातक असणारं केमिकल युक्त तूप लाडूमध्ये घालून भक्तांच्या जीवाशी खेळ खेळला गेला, फक्त 4 पैसे मिळवण्यासाठी। आंध्र प्रदेशमध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे असं जे म्हटलं जातं ते काही खोटं नाही। आणि विशेषतः YSR काँग्रेस पक्षाचे प्रमुख असणारे जगनमोहन रेड्डी या सगळ्यांना पाठीशी घालत असतात, हे देखील अनेक प्रकरणांमध्ये दिसून आले। उगाचच ते काही भारतातले सर्वात श्रीमंत राजकारणी नाहीत। ज्या तिरुपती बालाजीला गरीब, श्रीमंत असे सगळे लोक जातात, आपल्या खिशात असतील तेवढे पैसे न मोजता अतिशय भक्तिभावानं दान करतात। एखाद्याकडे पैसे नसतील तर आपल्या डोक्यावरचे केस दान करायची देखील पद्धत आहे। त्या ठिकाणी अशा प्रकारचा भ्रष्टाचार केला जातोय। ही फक्त सापडलेली एक केस आहे, अशा न सापडलेल्या किती केसेस असतील याचा फक्त विचार करा। या संपूर्ण प्रकरणाबद्दल आणि या प्रकारच्या मंदिरांमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराबद्दल तुमचं मत काय आहे? मंदिरांमध्ये खरोखरच अशा पद्धतीने इतकं दान दिलं गेलं पाहिजे का? याच्यामध्ये आणखी कुठली पारदर्शक पद्धती आणता येईल का? आणि तुमच्यापैकी कोणी तिरुपती बालाजीला गेले आणि तुमचा तिथला काय अनुभव आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा। आमच्या मागच्या काही व्हिडिओजमध्ये लोकांनी असा प्रश्न विचारला की तुमच्या मागची महाराजांची फ्रेम कुठे आहे? तर त्यांना आम्हाला असं सांगायचं आहे की आम्ही एक नवीन सेटअप तयार करायचा प्रयत्न करतोय, ज्यामध्ये 2-3 वेगवेगळे सेटअप असतील, ज्या ठिकाणी आम्ही व्हिडिओ करू, ज्यासाठी आम्ही टेस्ट करतोय की कुठल्या ठिकाणी व्हिडिओ करता येतील। महाराजांचा फोटो आमच्या मागे नेहमी असेल, काही सेटअपमध्ये तो दिसत नाही, काही सेटअपमध्ये तो दिसतो, एवढाच फरक आहे। आम्ही या सेटिंगमध्ये देखील व्हिडिओ करत राहू, असं काही नाही की महाराजांचा फोटो माझ्या मागे असणार नाही। जोपर्यंत द मराठी बाणा चॅनल आहे तोपर्यंत आमच्या मागे महाराज कायम असतील। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर सांगा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा। जय हिंद, जय महाराष्ट्र।